नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत अगदी चमचमीत अशी मटार बटाटा भाजी। तुम्ही ही भाजी पाहू शकता, दिसायलाच इतकी सुंदर दिसते, चवीला तर अप्रतिम लागते, त्याचबरोबर बनवायलाही अगदी साधी सोपी आहे। सध्या मटारचा सीझन चालू आहे, तर तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करा, तुम्हाला ही नक्की आवडेल। इथे मी संपूर्ण रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। कढई गरम झाली, त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल। तेल गरम झालं, आता याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, चिमूटभर हिंग। आता याच्यामध्ये घालायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा, छान असा आडवा उभा बारीक कट करून घेतलेला आहे। कांदा हलकासा सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजला गेलाय, आता याच्यामध्ये घालायचा आहे टोमॅटो। तर इथे मी एक लहान आकाराचा टोमॅटो छान असा पिकलेला घ्यायचा आहे, छान असा बारीक कट करून तोही आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो पटकन शिजले जावे त्याच्यासाठी मी थोडंसं इथे मीठ घातलेलं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजला गेला आहे। आता याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया। त्याच्यामध्ये घातले चवीनुसार लाल तिखट, पाव चमचा हळद, एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनेपूड। आता हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये घालायचा आहे बटाटा। तर इथे मी बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे, वरची साल काढून नंतर त्याचे फोडी करून घेतलेत। तुम्हाला हवा त्या पद्धतीने तुम्ही इथे कट करून घेऊ शकता। सुरुवातीला आपण बटाटा 1-2 मिनटं वाफवून घेऊया। तर 2 मिनटं इथे तुम्ही पाहू शकता बटाटा वाफवून घेतला आहे। आता पुन्हा एकदा झाकण काढल्यानंतर व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया। गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हा बटाटा वाफवून घ्यायचा आहे। बटाटा वाफवून मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे पाणी। तर इथे मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे। हलकासा रसरशीत आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे, त्याच्यासाठी थोडंसं पाणी घातलं। आता पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून 1-3 मिनटासाठी आपल्याला हा बटाटा मंद आचेवरती शिजवून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मंद आचेवर आपल्याला हा बटाटा छान असा शिजवून घेतलेला आहे। तर इथे आपण चेक करूया बटाटा व्यवस्थित शिजला आहे का। जोपर्यंत बटाटा शिजत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये मटार घालायचा नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपल्याला हवा त्या पद्धतीने मटार व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे मटार। तर इथे मी 1 वाटी मटार घेतलेला आहे आणि हा सुरुवातीला मी शिजवून घेतला, त्यामुळे आता याच्यामध्ये जास्त शिजवायची गरज नाही। आता पुन्हा एकदा व्यवस्थित असं हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे। भाजी व्यवस्थित अशी मिक्स झाली, पहा आत्ताच किती दिसायला ही अप्रतिम दिसते, चवीला तर भारीच लागते। आता याच्यामध्ये घालायचं आहे एक हिरवी मिरची उभी कट करून घेतले, ती घातली। पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला साधारण 4 मिनटं छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता एक 4 मिनटं ही मी व्यवस्थित अशी भाजी शिजवून घेतले आणि ते तुम्ही पाहू शकता किती अप्रतिम दिसते, चवीला तर भन्नाटच लागते। तुम्हाला जर अशी रसरशीत नको असेल तर तुम्ही हा जो रस्सा आहे तो थोडासा आटवून घेतला तरी चालेल। आता भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया। पुन्हा एकदा व्यवस्थित भाजी मिक्स करून घेऊया आणि इथे आपली झणझणीत आणि चमचमीत अशी मटार बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही ही भाजी चपाती, पुरी, भाकरी कशासोबतही खाऊ शकता, अप्रतिमच लागते। त्याचबरोबर बनवायलाही अगदी साधी सोपी आहे। त्याचबरोबर तुम्हाला हवं असेल तर टिफिनमध्ये ही भाजी बनवून नेऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल, अगदी 100% खात्री आहे। धन्यवाद, भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।